एका बापासाठी त्याची मुलगी ही त्याचा अभिमान असते, पण जेव्हा हाच अभिमान संकुचित विचारांचा बळी ठरतो तेव्हा नाती कशी क्रूर बनतात याचं एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारं उदाहरण उत्तर प्रदेशातील आग्रा येथून पुढे आलंय। स्वतःच्या इच्छेनं संसार थाटला, एका ITBP जवानाशी कोर्ट मॅरेज केलं, एवढाच काय तो 24 वर्षाच्या मुलीचा दोष होता। पण या प्रेमी विवाहाचा राग मनात धरून तिच्या नराधम बापानं तिची स्कार्फनं गळा आवळून हत्या केली आहे। पाहूया ते संपूर्ण प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजरत्न जोन आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। उत्तर प्रदेशातील आग्रा येथे राहणाऱ्या 24 वर्षीय अंकितानं सुमारे 4 महिन्यांपूर्वी आपल्या आवडीच्या अमित पचौरी या तरुणासोबत न्यायालयामध्ये प्रेमविवाह केला होता। अमित पचौरी हे भारतीय सीमा सुरक्षा दलात म्हणजेच ITBP मध्ये जवान म्हणून कार्यरत आहेत। मुलगी अंकितानं कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन कोर्ट मॅरेज केल्यामुळे तिच्या वडिलांना म्हणजेच विमल वर्मा हे प्रचंड रागात होते, संतापात होते। लग्नानंतर अमित आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी कर्तव्यावर परत गेले, रुजू झाले, पण अंकिता आपल्या आई वडिलांच्या घरीच राहत होती। मात्र घरात रोज लग्नाच्या कारणावरून वाद आणि तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। रोजच घरामध्ये वडील आणि मुलीमध्ये सातत्याने वाद होत होते। सोमवारी रात्री या वादानं अत्यंत भयानक रूप धारण केलं। आरोपी विमल वर्मा याने अंकिताला मारहाण करण्यास सुरुवात केली। अंकितानं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण क्रूरतेची सीमा गाठत वडील विमलने तिच्या स्कार्फच्या साह्यानं तिचा गळा दाबला आणि तिचा खून केला। या संपूर्ण घटनेदरम्यान त्याची पत्नी आणि मुलगा घरातच उपस्थित होता। लेकीचे डोळ्यासमोर प्राण सोडल्यानंतर या नराधम बापानं पत्नी आणि मुलाला घराबाहेर हाकलून दिलं आणि स्वतः दरवाजा बंद करून अंकिताच्या मृतदेहाजवळ शांतपणे बसून राहिला। घरातील आरडाओरडा आणि भांडणाचा आवाज ऐकून शेजाऱ्यांना संशय आला। त्यांनी लागलीच घराचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता, कारण काही वेळातच घरातील लाईट सुद्धा बंद करण्यात आले होते। शेजाऱ्यांनी वेळ न घालवता तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता अंकिताच्या तोंडून रक्त येत होतं। ती बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती। तिचा गळा स्कार्फने आवळलेला होता। तिला तातडीनं रुग्णालयामध्ये नेण्यात आलं, दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। पोलिसांनी आरोपी विमल शर्माला घटनास्थळावरून बेड्या ठोकलेल्या आहेत। मुलीने नाते तोडण्यास नकार दिल्यामुळे केवळ हा जो मुलगा होता त्या मुलासोबत प्रेमविवाह केलेला होता, त्या मुलासोबत नातं तोडण्यासाठी मुलीने नकार दिल्याच्या रागातून याच रागाच्या भरामध्ये बापानं अशा पद्धतीनं स्कार्फनं गळावून मुलीची हत्या केली अशी कबुली बापानं पोलिसांना दिलेली आहे। एकीकडे आपण बघतोय की देश प्रगतीच्या शिखरावरती पोहोचलेला आहे, तर दुसरीकडे स्वतःच्याच पाल्यांच्या आवडीनिवडी किंवा त्यांच्या स्वातंत्र्याचा अशा क्रूर पद्धतीनं संपवलं जातंय आणि हे अतिशय गंभीर बाब आता समजली जाते। एका ITBP जवानाची पत्नी असलेल्या अंकिताचा अशा पद्धतीने हत्या झाल्यानं आता संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरलेली आहे। खरं या प्रकरणामध्ये आरोपी बापाला पोलीस नेमकी काय शिक्षा देतात, न्यायालय नेमकी काय शिक्षा देतं आणि त्याच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।